नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत पुण्याजवळील एका अशा प्राचीन शिव मंदिराला, ज्यामध्ये लपलेली आहेत अनेक रहस्ये, अद्भुत शिल्पकला आणि हजारो वर्षांचा इतिहास. हे आहे प्रसिद्ध भुलेश्वर मंदिर. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराबद्दलच्या अशा गोष्टी ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकल्या नसतील. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया भुलेश्वर मंदिराच्या इतिहासाबद्दल. पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या माथ्यावर वसलेले हे भुलेश्वर मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर 12 ते 13व्या शतकात बांधण्यात आले, मात्र स्थानिक लोकांच्या मते याचा इतिहास त्याहूनही प्राचीन आहे. आता पाहूया भुलेश्वर नावामागील कथा. असं सांगितलं जातं की माता पार्वती यांनी याच ठिकाणी नृत्य करून भगवान शिवांना मोहित केलं होतं. शिव त्या भक्ती आणि नृत्यात इतके रमले की ते भुलले. त्यामुळे या स्थानाला भुलेश्वर हे नाव पडले. आता पाहूया पहिलं रहस्य. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या मंदिराचा बाह्य भाग दुरून पाहिल्यावर मशिदीसारखा दिसतो. इतिहासकारांच्या मते आक्रमकांपासून मंदिर वाचवण्यासाठी अशी रचना करण्यात आली असावी. आता पाहूया दुसरं रहस्य. मंदिराच्या आत असलेली शिल्पकला पाहून तुम्ही थक्क व्हाल. प्रत्येक दगडावर रामायण, महाभारत आणि विविध देवदेवतांची कथा कोरलेली आहे. इतकी सूक्ष्म कलाकुसर आजच्या आधुनिक यंत्रांनाही आव्हान देणारी आहे. आता पाहूया तिसरं रहस्य. या मंदिरात गणपतीची एक अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे. ही मूर्ती स्त्री रूपातील गणेशाची असून तिला विनायकी देवी म्हणून ओळखले जाते. भारतातील फारच कमी ठिकाणी अशी मूर्ती पाहायला मिळते. आता पाहूया चौथं रहस्य. स्थानिकांच्या मते मंदिरात काही गुप्त मार्ग आणि बंदिस्त भाग आहेत. याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. जरी याचा ठोस पुरावा नसला तरी हे रहस्य आजही लोकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. आता पाहूया आध्यात्मिक संदेश. भुलेश्वर मंदिर आपल्याला एक सुंदर संदेश देते. भक्तीमध्ये अहंकार नसावा, मनापासून केलेली प्रार्थना आणि समर्पण हेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग आहे. मित्रांनो, भुलेश्वर मंदिराचा इतिहास, रहस्य आणि अप्रतिम शिल्पकला तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि रोमांचक प्रवासात. हर हर महादेव.